मी दत्ता नरसिंह, प्रादेशिक सचिव, नागपूर प्रदेश एस टी कामगार संघटना चंद्रपूर। दिनांक 5/6 रोजीच्या रायगडच्या भव्य दिव्य अधिवेशनाकरिता आपल्या सर्व एस टी कर्मचाऱ्यांना जाहीर आवाहन करू इच्छितो की खरोखर आपण ही जी आपली संघटना आहे, कामगारांकरिता चालवलेली संघटना, म्हणजे ही कामगारांची शक्ती आहे आणि कामगारांची शक्ती आपण वाढवली पाहिजे। आणि कामगारांची शक्ती वाढू नये याकरिता सरकार जरीही पॉझिटिव्ह असलं तरीही सरकारच्या माध्यमातून असलेल्या, सरकारची संलग्नित असलेल्या युनियन स्वतःचं अस्तित्व वाचवण्याकरिता सर्व अपप्रचार करत आहे। आपलाच कर्मचारी सहकारी जो इतर युनियनचा असतो तो वारंवार सांगतो का रे संघटनेच्या मेळाव्याला, संघटनेच्या अधिवेशनाला जाऊ नको, कारण ते फक्त संघटना दिशाभूल करत आहे, सरकार विरोधी कामकाज करत आहे। परंतु मित्र हो, माझं तुम्हाला आव्हान आहे, माझं तुम्हाला सांगणं आहे आणि आवर्जून आपण ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे, कारण की तुमचं अस्तित्व तुमच्याजवळ आहे। कामगारांची शक्ती जर वाढली तर सरकारचा दबाव त्याच्यावर चालत नाही, मात्र कामगारांची शक्ती वाढू नये याकरिताच हा सगळा इतर युनियनचा खटाटोप आहे। आणि जेव्हा तुम्हाला इतर युनियनचा खटाटोप हाणून पाडायचा असेल आणि कामगारांची शक्ती निर्माण करायची असेल तर आज कामगारांकरिता चालवलेल्या महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेची शक्ती वाढवणे हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे। आणि ती शक्ती वाढवण्यासाठी कितीही नकारात्मक विचाराचे व्यक्तिमत्व आपल्या आजूबाजूला जरी असले तरी आज एस टी ही माझी आहे आणि एस टीमध्ये कामगार जो आहे तो माझा आहे आणि आमच्या कामगारांची संघटना जी आहे ती माझी आहे। हा विश्वास स्वतःमध्ये आपण निर्माण करून आपण महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या रायगडच्या अधिवेशनाला आपण गेलं पाहिजे आणि तिथे जाऊन आपण आपली शक्ती एकवट करून दाखवली पाहिजे आणि सरकारला आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि आपल्याला एक सुंदर असं जीवन जगण्याची आर्थिक परिस्थिती निर्माण करण्यासाठी आणि आपल्या एस टीला चांगले दिवस आणण्यासाठी सर्वांनी आपली एकतेची शक्ती संघटनेच्या पाठीमागे लावली पाहिजे आणि अधिवेशनाला उपस्थित राहिलं पाहिजे। याकरिता आपण सगळ्यांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने संघटनेच्या अधिवेशनाला उपस्थित राहावं। धन्यवाद।